मंडळी भारतभर आणि जगभर सीजेपीचं वारं वाहत होतं. अख्खं जंतर मंतर सीजेपीने नीट पेपर फुटीच्या आंदोलनाने दणानून सोडलं होतं. अशातच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि हे सीजेपीचं वादळ थंड होऊ लागलं. याच घडामोडीत पुढचं टार्गेट म्हणून नितीन गडकरी यांच्या विरोधात E20 जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून नितीन गडकरी हे त्यांनी आणलेल्या E20 इथेनॉल पेट्रोलमुळे खूप चर्चेत येत होते. त्याचं कारण असं की त्या इथेनॉलमुळे सतत गाड्या खराब होण्याचा त्रास नागरिकांना भोगावा लागत होता. त्यामुळेच ही नवी धारणा घेऊन E20 जनता पार्टीची स्थापना करण्यात आली आहे. मग आता ही E20 जनता पार्टी काय, याची स्थापना कोणी आणि कधी केली, या पार्टीचं उद्दिष्ट काय आहे आणि या पार्टीच्या मागण्या काय आहेत, त्यासोबतच E20 पार्टीकडून नितीन गडकरी यांना कसं टार्गेट केलं जात आहे, याबद्दलचीच माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, राजकारणात आणि समाजकारणात लोकांची लाट कधी, कशी आणि कोणत्या रूपानं समोर येईल याचा काही नेम नाहीये. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण देशात सीजेपीच्या आंदोलनानं वादळ निर्माण केलेलं होतं. नीट पेपर लीकमुळे देशभरातले लाखो विद्यार्थी आणि जेन झी पोरं रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर जंतर मंतरवर सुरू असलेल्या या जेन झी पोरांच्या आंदोलनाचा दबाव इतका वाढला की थेट शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर हे आंदोलन कुठं ना कुठं मंदावल्यासारखं वाटू लागलं. तेच देशात एका नव्या आंदोलनाची ठिणगी पडली, ज्याला नाव देण्यात आलंय E20 जनता पार्टी. धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर आता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि सरकारचं E20 इंधन धोरण हे थेट निशाण्यावर आलंय. सीजेपीच्या आंदोलनातून प्रेरणा घेऊन हे आंदोलन उभं करणार असल्याचं आता माध्यमांमधून बोललं जात आहे. एकूणच आता या देशातल्या मध्यमवर्गीय आणि वाहनधारकांमध्ये हे आंदोलन धुमाकूळ घालणार. म्हणजे खरं तर 1 एप्रिल 2026 पासून भारतभरातल्या पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल आणि 80% शुद्ध पेट्रोल मिक्स करून देण्यात आलं. या धोरणामुळे नागरिकांना आपल्या वाहनांमध्ये 100% शुद्ध पेट्रोल भरण्याचा पर्यायच उरलेला नव्हता. आणि आता याच असंतोषातून E20 जनता पार्टीचा उदय झाला आहे. आता या पार्टीबद्दल जाणून घेऊया. मंडळी, E20 जनता पार्टी हा एक स्वतंत्र नागरिकांच्या आणि ग्राहकांच्या हक्कांसाठी उभारलेला डिजिटल लढा आहे. ज्याप्रमाणे सीजीपीची सुरुवात सोशल मीडियावरच्या डिजिटल चळवळीने झाली, तशीच आता E20 जनता पार्टीची सुरुवात झाली आहे. त्यानंतर ही चळवळ स्वतःला कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडत नाही, तर ते देशातल्या कोट्यावधी वाहन चालक आणि मध्यमवर्गीय नागरिकांचा आवाज म्हणून स्वतःला सादर करते. ट्विटर आणि इंस्टाग्रामवर या मोहिमेचे अधिकृत हँडल्स तयार करण्यात आले असून काहीच दिवसात या आंदोलनाला लाखो लोकांचा पाठिंबा आणि फॉलोअर्स मिळालेत. मंडळी, या मोहिमेची सुरुवात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अवघ्या काही तासातच झाली. या मोहिमेचा कोणताही एक घोषित संस्थापक किंवा संस्थात्मक चार्टर नाहीये. ही एक फेसलेस पण तीव्र डिजिटल चळवळ आहे. सीजीपीचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांच्या "सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल" या जुन्या पोस्टचा संदर्भ घेत E20 जनता पार्टीने आपली पहिली पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी "काय होईल जर देशातल्या सगळ्या बाईक आणि कार ओनर्स एकत्र आले तर?" असा सवाल केलाय. या एकाच प्रश्नानं सोशल मीडियावर असंतोषाचा अक्षरशः वणवा पेटवलाय आणि एका रात्रीत हजारो लोक या हँडलशी जोडले गेलेत. म्हणजे E20 जनता पार्टीचं मुख्य उद्दिष्ट कोणत्याही सरकारला पाडणं किंवा निवडणूक लढवणं हे नसून देशातल्या इंधन धोरणात ट्रान्सपरन्सी आणि ग्राहकांना निवडीचं स्वातंत्र्य मिळवून देणं हे आहे. प्रत्येक नागरिकाला आपल्या कष्टाच्या पैशानं खरेदी केलेल्या गाडीत कोणतं इंधन भरायचं हे ठरवण्याचा पूर्णपणे अधिकार असला पाहिजे. हा त्यांचा मुख्य हेतू आहे. त्या व्यतिरिक्त शोरूम मालकांच्या शिवाय जुन्या आणि नवीन गाड्यांवरून सरकारकडून थेट E20 इंधनाचा प्रयोग लादला जाऊ नये, अशी त्यांची भूमिका आहे. याशिवाय सरकारने इथेनॉल ब्लेंडिंगचे फायदे तोटे, त्यानंतर वाहनांच्या इंजिनवर होणारे परिणाम आणि आर्थिक गणित लोकांसमोर उघड करावं, जेणेकरून इंधनाची घटलेली कार्यक्षमता आणि वाहनांच्या दुरुस्तीचा वाढलेला खर्च यापासून मिडल क्लास लोक वाचू शकतील. त्यासोबत E20 जनता पार्टीने सरकारच्या इंधन धोरणाविरोधात आणि खासगी पेट्रोल कंपन्यांविरोधात 4 प्रमुख आणि स्पष्ट मागण्या ठेवलेल्या आहेत. त्यांची पहिली मागणी म्हणजे देशातल्या प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोल सोबतच 100% शुद्ध पेट्रोल म्हणजेच इथेनॉल मुक्त पेट्रोल विकण्याचा पर्याय उपलब्ध असावा, जेणेकरून ग्राहक आपल्या वाहनाच्या गरजेनुसार इंधन निवडू शकतील. त्यानंतर दुसरी मागणी अशी आहे की पेट्रोल पंपावरच्या प्रत्येक नोझलवर लिहिलेलं पाहिजे की त्यातून मिळणाऱ्या इंधनात किती टक्के इथेनॉल मिसळलेलं आहे.
त्यानंतर तिसरी मागणी अशी आहे की E20 इंधनामुळे वाहनांच्या मायलेजवर होणारा परिणाम, इंजिनचं आयुष्य, सततचा मेंटेनन्सचा खर्च यावर एका स्वतंत्र थर्ड पार्टी संस्थेकडून अभ्यास करून त्याचा अहवाल सार्वजनिक केला जावा. त्याचबरोबर मंडळी चौथी मागणी अशी आहे की ज्या वाहनांचं इंजिन E20 साठी अनुकूल नाही आहे अशा वाहनांमध्ये E20 वापरल्यानं इंजिन खराब झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळावी. या मागण्या समोर ठेवून या पार्टीने नितीन गडकरी यांना टार्गेट केलंय. म्हणजे नितीन गडकरी हे इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कायम चर्चेत येतात. त्यामुळेच E20 जनता पार्टी आणि सोशल मीडियावरच्या संतप्त वाहनधारकांच्या थेट निशाण्यावर आता नितीन गडकरी आलेत. आम्ही आयुष्यभराची पुंजी आणि कर भरून गाड्या खरेदी करतो, त्यामुळे आमच्या गाड्या म्हणजे सरकारच्या इंधन प्रयोगाच्या प्रयोगशाळा नाहीत, असा थेट सवाल गडकरींना सध्या विचारला जातोय. त्यासोबतच वाहनधारकांचा असा दावा आहे की E20 पेट्रोलमुळे वाहनांचं मायलेज थेट 8 ते 15% घटलंय आणि यामुळे जुन्या वाहनांच्या इंजिनमधले काही भाग गंजून खराब होत आहेत, ज्यामुळे दुरुस्तीचा खर्च वाढलाय. यासोबतच इथेनॉल धोरणाला एवढ्या आक्रमकपणे पुढे ढकलण्यामागे साखर कारखानदार आणि इथेनॉल उत्पादकांचा मोठा फायदा असल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जातो आहे. नितीन गडकरी यांच्या कौटुंबिक आणि राजकीय पार्श्वभूमीचा संबंध नागपूर आणि महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाशी जोडला जात असल्यानं त्यांच्यावर घरचीच कोटी भरताय असा आरोपही आता लोकांमधून केला जातोय. त्यासोबत इथेनॉलमुळे गेल्या काही वर्षभरात नितीन गडकरी यांच्या मुलांच्या संपत्तीत झालेली वाढ देखील या आरोपांचं आता मुख्य कारण बनतीये. बाकी मंडळी, नितीन गडकरी यांनी या सगळ्या आरोपांचं ठामपणे खंडन केलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की इथेनॉल धोरणाचा मूळ उद्देश देशाच्या कच्च्या तेलावरचा आयात खर्च कमी करणे आणि भारतीय शेतकऱ्यांना विशेषतः ऊस आणि मका उत्पादकांना समृद्ध करणं हा आहे. त्यानंतर इथेनॉलला विरोध वेगळ्या कारणांसाठी केला जात असून मला कोणाच्या विरोधाची चिंता नाही, माझा मार्ग स्पष्ट आहे आणि मी कोणतंही चुकीचं काम करत नाही, असं ठाम मत गडकरी यांनी केलं आहे. त्यासोबतच मंडळी, या E20 चळवळीला अभिजित दिपके यांच्या CJPने सुद्धा ट्विटरवरून पाठिंबा दर्शवला आहे. तर केजरीवाल यांनी तरुणांना एकत्र येण्याचं आवाहन करत शनिवारी नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट E20चं आयोजन केलं आहे. यात नितीन गडकरी यांच्या E20 विरोधात PM हाऊसला याचिका पाठवण्यात येणार आहे. देशातल्या तरुणांनी एकत्र येऊन आवाज उठवला म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. आता E20 मुद्द्यालाही धरून अशाच प्रकारे एकत्र येऊन आवाज उठवावा लागेल, असंही आता ते म्हणालेत. मंडळी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शांत झालेलं राजकीय आणि सामाजिक वातावरण आता E20 जनता पार्टीच्या निर्माण होण्यानं पुन्हा एकदा तापलं असून ही मोहीम भविष्यात रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप घेतेय की सरकार ग्राहकांना प्युअर पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून घेऊन हा वाद शांत करते, हे बघणं महत्त्वाचं ठरेल. बाकी मंडळी, नितीन गडकरी यांच्या इथेनॉल प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.